आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातले सोपस्कर पूर्ण झालेले आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। नेमकं मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, ते कायद्याच्या कचाट्यात टिकणार का, मनोज जरांगेंनी उपस्थित केलेले मुद्दे त्यावरती मराठा समाजाची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, त्या संदर्भात आपल्या सोबत स्टुडिओतनं विविध मान्यवर आपल्या सोबत आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। माझा पहिला प्रश्न असणार आहे राजेंद्र कोंढरेंना। सर, मगाशी आपण बोलत होतो, सुरुवात केलेली होती आणि मुद्दा हाच उपस्थित होतोय की जे मनोज जरांगे म्हणतायत की हे आरक्षण टिकणारं नाहीये, राज्य सरकारनं आरक्षण दिलेलं आहे, या संदर्भातली तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे टिकणारं आरक्षण आहे का आणि या आरक्षणामुळे मराठा समाजाला फायदा होणार आहे का? मगाशी मनोज भाऊ जरांगे पाटलांची प्रेसमधली मुलाखत मला आपल्या स्टुडिओमध्ये बघायला मिळाली। त्यांची जी पहिली मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत सगळे सोयरीचा 26 जानेवारीचा जो अध्यादेश काढलेला अधिसूचना, ही अधिसूचना पूर्ण प्रक्रिया करून राज्य शासनाने ती प्रसिद्ध केलेली आहे। ती अंतिम सूचना झाली की तो विषय पूर्णपणे मार्गी लागेल आणि ॲडिशनल जी काही डॉक्युमेंट ॲड करायची त्या बाबतीत 27 डिसेंबरचा शासन निर्णय झालेला आहे, तो अंमलात आणला पाहिजे की त्याच्यातून ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे त्यांच्यासाठी ओबीसीच्या 19% आरक्षणाचा मार्ग त्यातनं मोकळा होईल। ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर पहिल्यापासून मराठा आणि आज मराठा त्यांना मराठाच ठेवायचे, त्यांना ऑप्शन EWSचा असताना देखील अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे। त्याप्रमाणे राज्य सरकारने आज हे विधिमंडळात बिल आणून सर्व पक्षीयांच्या एकमताने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातनं हे आता मराठा आरक्षण आज रोजीपासून लागू झालेलं आहे। अगदी मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे, मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा म्हणजे किंबहुना मनोज जरांगेंनी मागणी केली आहे की आम्हाला सरसकट मराठ्यांचं आरक्षण नकोय, आम्हाला कुणब्यांचं आरक्षण पाहिजे, ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे। आणि याच भूमिकेला पहिल्या दिवसापासून विरोध ज्यांनी दर्शवला होता ते राजन घाग देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत, या सगळ्या नंतर आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण मंजूर झालेलं आहे, पुन्हा एकदा मनोज जरांगे ही मागणी करतायत, मराठा समाज त्यांच्या सोबत आहे का? की आता जसं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अपील केलं की आता तुम्ही आंदोलन करू नका, आमच्यावरती विश्वास ठेवा, आता तुमची भूमिका काय? सरसकट कुणब्यांमधनं किंवा ओबीसीतनं आरक्षण मिळाला पाहिजे की नको? सर्वात प्रथम मी या माध्यमातून तुमचे आभार मानतोय की कोकणातील मराठ्यांनी आणि ज्यांनी आम्हाला पश्चिम महाराष्ट्र असेल ज्यांनी सपोर्ट केला की आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मिळालं पाहिजे आणि तेही टिकणारं, ही मागणी आज मान्य झाली आहे। सरकारचं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष यांचं मी मनापासून आभार मानतो। आजचा तुमचा जो प्रश्न आहे ओबीसी बाबतीत, तुम्हाला एक सगळ्यात सांगतो, ज्या वेळेला एखादा आयोग नेमला जातो, मागासवर्ग आयोग, आणि ज्या वेळेला सर्वेक्षण केलं जातं, सर्वेक्षण केल्यानंतर ठरवलं जातं की बाबा खरोखर हा समाज आरक्षणासाठी पात्र आहे, खरोखर मागास ठरण्यासाठी पात्र आहे, त्यावेळेला तो ओबीसी मधूनच जातो। आज हे आरक्षण मिळाल्यावर आम्ही ओबीसीत झालेलो आहोत, लक्षात घ्या। ST, SC आणि ओबीसी हे प्रवर्ग आहेत, त्या ओबीसीमध्ये या मराठा समाजाचा समावेश झालेला आहे, अदर बॅकवर्ड क्लास म्हणून त्याच्यामध्ये होईल। आता आम्हाला आरक्षण कसं मिळतंय, काय मिळतंय ते बघूया। त्याचप्रकारे तुमचा जो प्रश्न आहे, कुणबीचं आरक्षण घेण्याला आम्हाला आधीही विरोध होता, आताही असेल, पुढेही असेल, ज्यांनी मिळतंय त्यांनी ते घ्यावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। पण एक लक्षात ठेवावं की कायद्याने जे मूळ कुणबी होते, ज्यांचे पणजोबा आजोबा कुणबी होते आणि मूल किंवा वडिलांना ते कास्ट लावायला विसरले होते, त्यांच्याच नोंदणी मिळतात आणि तेच जात आहेत। मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणं शक्य नाही, कुठल्याही जातमधलं आरक्षण दिलं जात नाही। आम्ही खरोखर या गोष्टीचं स्वागत करतो, पण त्याच वेळेला आम्ही सावधही आहोत। आम्ही सावध याच्यासाठी आहोत की आज हे मिळालेलं आरक्षण जे आहे याच्यावर आम्ही चर्चा करून ते कसं टिकेल आणि टिकवलं जाईल याच्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे हे आम्ही बघतोय। त्याचनंतर आम्ही सावध प्रक्रिया देऊन गुलाल आम्ही नक्कीच उधळू। अभिनंदन आम्ही सगळ्यांचंच करू। अगदी अभिनंदन आम्ही सगळ्यांचं करू, गुलाल आम्ही नेमकं सगळ्या उधळू, मात्र सरकारचं नेमकं आरक्षण काय त्या मुद्द्यांचा अभ्यास करू। आपल्या सोबत दिलीप पाटील देखील आहेत। जसं मी मगाशी म्हणालेलो होतो की मराठा आरक्षणाची लढाई ते रस्त्यावरती सुद्धा लढले होते, न्यायालयात सुद्धा लढले होते। दिलीप पाटील, तुमची प्रतिक्रिया आज खूप महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीनं मुद्देसूद टिकणारं आरक्षण पाहिजे होतं, ते टिकणारं आरक्षण राज्य सरकारने दिलंय का? जो विरोधकांनी आरोप केलाय की हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, यावर तुमची प्रतिक्रिया काय? महत्त्वाचं एक आहे की प्रत्येक गोष्टीला, म्हणजे हेच आरक्षण असू दे, SCBC असू दे, किंवा जे कुणबी सर्टिफिकेट असू दे, किंवा तुमचं जे सगळे सोयरे असू दे, टिकणारं काहीच नाही असं म्हणतात। जर कोर्टात गेलं तर काय टिकणार आहे? टिकणारं काय आहे?
तुमचं सगळे सोयऱ्याचा कायदा, हे माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, जेवढं मला आकलन आहे त्या पद्धतीनं सांगतो, एक दिवस टिकणार नाही आहे. जर का तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी जर का ओबीसीमध्ये तुम्ही गेला आणि जर का त्यांची लिमिट आहे 19% लिमिट आहे आणि ते 19% लिमिट असताना त्यावेळी तुम्ही जाताना तुम्हाला 3% आरक्षण मिळणार आहे. जर एक लक्षात घ्या, जे मराठ्यांना 10% जे आरक्षण मिळालेलं आहे आणि 10%चं आरक्षण सुप्रीम कोर्टात, जे सुप्रीम कोर्टानं पूर्वी जे निर्णय दिलेला, ज्या त्रुटी दाखवलेल्या, आणि ह्यावेळचं माझ्या मते मी जी काय माहिती काढलेली आहे त्या पद्धतीनं की मागासवर्गीय आयोगानं फार सुंदर रिपोर्ट बनवलेला आहे आणि जुन्या त्रुटी दूर केलेल्या आहेत. अगदी माझा हाच प्रश्न तुम्हाला आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला की जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. हायकोर्टात ते टिकलं, सुप्रीम कोर्टात नाही टिकलं. आणि आता जी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केलेली होती की जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याआधी आयोग स्थापन करून आरक्षण द्यायला पाहिजे होतं. तो आयोग आता स्थापन झालेला आहे. आयोगाच्या सूचना आहेत आणि जसं तुम्ही सांगतायत की आयोगानं ज्या सूचना केलेल्या आहेत, जे मुद्दे मांडलेले आहेत ते खूप चांगले आहेत, म्हणूनच हे आरक्षण मिळालंय का? बरोबर आहे की ज्या काही त्रुटी दाखवल्या गेल्या, आयोगाने जे सजेशन केलं, कारण आमच्या चुका झाल्या, गेल्या वेळी ज्या चुका झाल्या मान्य हायकोर्टामध्ये आम्ही टिकवू शकलो, सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलो नाही. कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या किंवा ज्या सजेशन्स आल्या ह्या संपूर्ण पूर्ण करून, आणि एक लक्षात घ्या की हे जे काही आयोगाने जे सर्वे केला आहे आत्तापर्यंतचा इतिहासातला सगळ्यात आधुनिक सर्वे म्हणता येईल आणि आत्तापर्यंतच्या इतिहासातला फार मोठा सर्वे घेतला आहे. सॅम्पल घेताना देखील फार मोठं सॅम्पल घेतलं आहे. तर मला वाटतं की हा एक परिपूर्ण आयोग असल्यामुळं आणि आत्ता राज्य सरकारला 105 घटना दुरुस्तीनुसार अधिकार देखील आहे. त्यामुळं इंदिरासानीचं जे काही लिमिट आहे ते देखील आपण कव्हर करतो, सुप्रीम कोर्टाने जे काही सजेशन दिलं ते देखील आपण कव्हर करतो. आणि हे सर्व जर बघितलं तर हे आरक्षण टिकेल वाटतंय. त्याचबरोबर मात्र आपल्याला मी हे सांगू इच्छितो की आता इथून पुढे आम्ही गाफील राहणार नाही. जे वकील असतील, जे पूर्वीचे वकील आहेत, जे सल्लागार असतील आणि जे काही सिनियर काउन्सिल असतील, हे देखील आम्ही स्वतः ऑब्झर्व करू. अगदी खरं, म्हणजे कारण की आता आरक्षण मिळालंय, मात्र महत्वाची तांत्रिक आणि न्यायिक लढाई जर उपस्थित झाली तर ती लढावी लागणार आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. राजेंद्र कोंढरे, तुमच्याकडे येतो. तुम्हाला प्रश्न आहे, काँग्रेस सरकारनं सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. त्यावेळेला नारायण राणे समिती नेमली गेलेली होती आणि त्या समितीने 16% आरक्षण दिलेलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारनं शुक्रे आयोग नेमलेला आहे, त्यांनी 10% आरक्षण म्हणजे 10%चं आरक्षण दिलेलं आहे. हा जो महत्वाचा फरक आहे 16% आणि 10%, तो टक्केवारीमध्ये बसतोय म्हणून तो टिकेल की याच्यातला नेमका फरक काय होता, ते आरक्षण का नाही टिकलं आणि हे का टिकू शकतं? मुळात असं आहे की राणे समिती ही वैधानिक पातळीवर राज्य शासनाला जो अधिकार आहे त्यानुसार नेमली होती. पण त्यावेळेस राणे समितीची जे काही क्वांटिफायबल डाटा होता तो आयोगाने तपासून द्यावा अशी मागणी केली होती. ती आयोगाने त्या काळामध्ये नाकारली, म्हणून राणे समितीचा निर्णय डायरेक्टली राज्य शासनाने घेतला. नंतरचं जे ACBC आरक्षण आलेलं आहे महाराष्ट्राला, हे मी सांगतोय की फक्त ACBC चॅलेंज झालं असं नाही आहे. आत्ता जो राज्याचा एक्झिस्टिंग 52% आरक्षणाचा कायदा आहे हा सुद्धा 2005 साली आम्ही चॅलेंज केला होता आणि मॅटने 2014 साली महाराष्ट्र न्यायाधीन प्राधिकरणाने राज्य सरकारचा हा आरक्षण कायदा रद्द केला आहे. तो हायकोर्टातनं आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये जे आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मोठा क्वांटिफायबल डाटा, इम्पेरिकल डेटा गोळा केला आहे तसा तो कायदा करताना केला गेलेला नाही. आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये तो 52% आरक्षणाचा कायदा जर उडाला तर आज तीच बाजू सगळी संरक्षित आहे असं जे लोकांचं मत आहे ते तसं नाही आहे. राज्यात जेवढी आरक्षण आहे ते पदोन्नतीचं असेल, OBCच्या फेर सर्वेक्षणाचं असेल, त्यानंतर सिनियरिटीचं असेल, ही सगळी आरक्षणं अंडर चॅलेंज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये आहेत. केवळ ACBCच आरक्षण चॅलेंज होतं आहे आणि दुसरी होत नाही तसं नाही आहे. ही गोष्ट महाराष्ट्राने माहिती करून घेतली पाहिजे. अगदी तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान खूप आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जो प्रचंड टेक्निकल आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं, किंबहुना जे दिलं होतं ते न्यायालयानं फेटाळलं होतं, म्हणून मराठा समाजाला आरक्षणातनं ज्या सोयी सुविधा मिळणार आहेत त्या सोयी सुविधा देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदे सरकारनं लागू केलेल्या होत्या. नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळत होत्या, त्याच सोयी सुविधा आता पुन्हा मिळणार आहेत. म्हणजे त्या सोयी सुविधा आणि आता आरक्षणानंतर मिळालेले फायदे याच्यात नेमका फरक काय असणार आहे? बघा, मराठा क्रांती मोर्चा 2016 नंतर निघाल्यानंतर जेवढे निर्णय झाले, अनेक लोक त्याच्यात गैरसमज तयार करतात की काहीच झालं नाही. मुळामध्ये पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आली, त्याच्यामध्ये आता 59,000 रुपये 61,000 राज्यातल्या मुलांना मिळणार आहेत. अगोदर पण मिळत होते. अण्णासाहेब पाटीलमध्ये 74,000 लोकांना आत्तापर्यंत 6,000 कोटीचं कर्ज मिळालं, जे 2018पर्यंत काहीच मिळालं नव्हतं. तिसरा महत्त्व, राजश्री शाहू प्रतिपूर्ती योजनेमध्ये 9,000 कोटी रुपये मराठा, ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळाले. आता नेमका फरक काय होणार आहे, तर ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी महामंडळाकडे जावं लागेल आणि ते त्यांना तिकडे जावं लागेल. दुसरा मुद्दा काय आहे की पंजाबराव देशमुख जी योजना आहे त्याला 21,000 कुठली लिमिट नाही आहे, कॅप नाही विद्यार्थ्यांची संख्येची, पण ओबीसीच्या याला कॅप आहे, ती 21,000 विद्यार्थ्यांची आहे, पर डिस्ट्रिक्ट 600ची आहे. त्यामुळं ह्या ज्या त्रुटी आहेत, जे कुणबी प्रमाणपत्रधारक ज्यांना ते घ्यायचं आहे त्यांना तो अधिक सुलभतेने करण्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. परंतु मी महाराष्ट्राला हे नक्की सांगतो की खुला प्रवर्ग, मराठा आणि ओबीसी योजनांच्या बाबतीमध्ये जवळपास 95% समता आहे, त्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे आणि ह्या योजनामध्ये सगळीकडे त्या लागू झाल्यामुळं तो काही फारसा फरक नाही. फरक जो आहे तो फक्त शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीतलं आरक्षण एवढाच आहे. अगदी खरं आहे. राजन घाग, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली होती की ओबीसी मधलं आरक्षण तुम्हाला नकोय, तुम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे होतं. आता पुन्हा मनोज जरांगेंनी भूमिका नव्याने घेतलेली आहे की आम्हाला सरकारनं दिलेलं सरसकट आरक्षण नकोय, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण हवंय. नेमकं जर आरक्षण मिळतंय, सरळ मार्गाने मिळतंय, तर पुन्हा बॅकडोर जाऊन आरक्षण घेण्यात काय अर्थ आहे आणि त्यांच्या या मागणीतनं मराठा समाजाला काय मिळणार आहे आणि कोकणातला मराठा समाज कुणब्यांचं आरक्षण का घेणार नाही? सगळ्यात पहिलं मी तुम्हाला थोडं करेक्ट करतो. तुम्ही सांगितलं की मराठा ओबीसी आरक्षण घेणार नाहीत, तर मराठा ओबीसी नाही तर कुणबी आरक्षण घेणार नाहीत हे लक्षात घ्या. कुठल्याही आरक्षणास पात्र असलेल्या समाजाला ओबीसीमध्ये जावंच लागतं, त्यांची नोंदच त्याच्यात होते. त्याच्यामुळे मराठ्याला आज जर आरक्षण मिळालं तर मराठा ओबीसी आपोआप झालेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो प्रकार झालेला आहे. दुसरा प्रकार कुणबी, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की कुणबी, आमच्याकडे कुणबी जात प्रकार वेगळे आहेत, कुणबी जात व्यवस्था वेगळी आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक फक्त सर्टिफिकेट घेत आहेत, पण त्यांचे आचार विचार व्यवहार सेम आहेत. आमच्याकडे ते वेगळे आहेत. कोकणात कुठलाही वाद नको आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं, ही चळवळ घेतली आणि ज्याला आम्हाला सरकारने न्याय दिला. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं होतं, एक प्रश्न विचारला गेला होता की हे कोर्टात टिकेल का. आज तुम्ही हा जो शुक्रे साहेबांनी जो आयोगाने अहवाल दिलेला आहे, हा अहवालातील तुम्हाला 1-2 ओळी सांगतो, त्या फक्त तुम्ही व्यवस्थित वाचा. जो तो उठतो आणि म्हणतो अरे कोर्टात टिकणार नाही, कोर्टात टिकणार. आम्ही आशावादी आहोत, पॉझिटिव्ह थिंकिंग असणं गरजेचं आहे. आमचे अहवाल कोर्टात का नाही टिकले आधीचे, कारण त्याच्यामध्ये इंदिरा साहनीने घालून दिलेली मर्यादा होती 50%ची. ते 50%ची मर्यादा असताना त्यांनी काही त्याच्याखाली कॅप्शन दिले होते की काय कशी मोडता येऊ शकते किंवा ती ओव्हररूल होऊ शकते. आता शुक्रे आयोगाने जो अहवाल दिलेला त्याच्यात म्हटलेलं आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही आहे. मराठा समाज जो क्वांटिफाय झालेला आहे त्यातील 15 ते 16% समाज हा प्रगत आणि उन्नत आहे, त्यांना बाजूला काढलेला आहे आणि उरलेल्या 84% जो मराठा समाज आहे त्याला आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे इंदिरा साहनीची जी ही होती, त्यांची जी कॅप्स होती की जे खरोखर एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स असेल तेव्हाच देण्यात यावं आणि ही सिद्ध केलेली आहे आणि ते दिले गेलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की या मुद्द्यावर ते टिकेल आणि आयोगात ते त्यांनी स्पष्ट नोंदलेलं आहे की इंदिरा साहनीने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. अगदी आरक्षण दिलं गेलेलं आहे, नियमाप्रमाणे दिलं गेलेलं आहे. मला दिलीप पाटील तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत समितीनं आरक्षण दिलेलं होतं, आता आयोगानं आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे हे आरक्षण टिकणारं आहे. प्रत्येक जण याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. मात्र पुन्हा एकदा जी भीती जरांगेंच्या मनात आहे, जो दावा विरोधी पक्ष करतोय की हे आरक्षण टिकणार नाही, पुन्हा कायद्याच्या कचाटीत गेलं, न्यायालयीन लढावी लागली, तर मागच्या लढाईचा आलेला अनुभव आता कसा कामाला येऊ शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की आमची बारीक नजर असेल प्रत्येक मुद्द्यावरती, कोण काय करतंय, ट्रान्सलेशन दिलं जातंय की नाही, भाषांतर होतंय की नाही, काय मुद्दे मांडतायत, याची वेळ येईल अशी भीती वाटते.
नाही, महत्वाचं असं आहे की आता मगाशी जे कोंढरे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट असू दे, आयोग सर तुमचा तांत्रिक दृष्ट्या तुमचा आवाज येत नाहीये. मी राजेंद्र कोंढरेंना हाच प्रश्न विचारतोय की सर समितीचा अहवाल आणि आयोगाचा अहवाल याच्यात मोठा फरक आहे. या फरकामुळे जसं घाग म्हणत होते की आता आम्हाला टिकणार आरक्षण मिळाले, आम्ही आशावादी आहोत, तुम्हाला काय वाटतं? बघा, समिती ही रेकमेंडेशनसाठी असते आणि राज्य मागासवर्ग आयोग हे आरक्षणाची शिफारस करण्यासाठी असते. त्यामुळं न्यायमूर्ती शुक्रींचा आयोग आहे आणि ह्या आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण ज्या ज्या कारणासाठी फेटाळलं गेलेलं आहे त्याच्यातल्या त्रुटी न्यायमूर्ती भोसले जे जस्टिस अलाहाबाद उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस होते त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने ह्या सगळ्या त्रुटी आयडेंटिफाय केल्या आणि त्या राज्य सरकारला त्या काळामध्ये कळवलेल्या होत्या आणि त्यानुसार ते निष्कर्ष क्लिअरिफाय करण्याच्या दृष्टिकोनातनं तसं सर्वेक्षण टर्म्स ऑफ रेफरन्स घालून राज्य मागासवर्ग आयोगाला दिल्यामुळं आयोगाने त्यांची व्यापक जे काही सर्वेक्षण आहे ते करून हा रिपोर्ट आता राज्य सरकारकडे सबमिट केलेला आहे आणि तो पूर्ण वाचल्यानंतर नक्की याच्यात एक लक्षात येईल की कोणते जे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे होते ते कशा पद्धतीने त्यांनी क्लॅरिफाय केले हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. अगदी हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. इतके वर्ष जी आरक्षणाची मागणी तुम्ही लावून धरलेली होती त्या मागणीला कुठेतरी मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि आता आजचा दिवस मराठा समाजासाठी सोनियाचा दिनू असणार आहे का? दिलीप पाटील, मी तुम्हाला विचारतोय, मगाशी तुमचा तांत्रिक मुद्द्यांमुळे आवाज येत नव्हता. महत्त्वाचं एक लक्षात घ्या की मराठा समाज इतके दिवस विविध लक्षात घ्या की राणे समिती आले किंवा मराठा समाजाचे आरक्षणाची मागणी गेले 40 वर्ष आहेच. आता त्यानंतर जे काही मोर्चे निघाले त्यानंतर एक आरक्षण मिळालं, दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही, मधला काळ गेला, त्यानंतर परत एक आंदोलन उभारलं आणि आता परत शेवटी एक लक्षात घ्या, समाजाला आरक्षण पाहिजे. खरंय. मग ते कुठलं? बरोबर. मग कोण तर म्हणतंय की मला सगळे सोऱ्याचं पाहिजे, कोण म्हणते मला कुणबी म्हणून पाहिजे, कोण म्हणते मला मराठा म्हणून पाहिजे. बेसिक एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं तर केव्हाही चांगलं, कारण माझ्यासारखा माणूस की स्वतःची जात न बदलता, जातीचं हेडिंग न बदलता जर का आरक्षण मिळत असेल तर 100% सोन्याचा दिवस आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर जे कुणबी पण आहेत आपले बांधव, त्या कुणबी बांधवांना सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. 57 लाख काहीतरी फिगर सांगितली त्यांनी, तर त्याबरोबर त्याचं जवळपास 40 लाख लोकांना सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आणि जे काय सगळे सोयऱ्याचं जे काय प्रयत्न चालू आहेत सरकारचे, सरकारला वेळ द्यायला पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, सगळे सोयऱ्याचं जे 6 लाख जर का त्याच्याबद्दल जर का आक्षेप आले असतील तर त्याची स्कुटनी करायला पाहिजे. आणि ही स्कुटनी करून जर आरक्षण सरकार देत बसलं असतं तर मी तुम्हाला सांगतो खात्रीपूर्वक ह्या वर्षात आरक्षण झालंच नसतं. कारण पुढच्या 8-15 दिवसात आधी तुमचं आचारसंहिता लागणार लोकसभेची, त्यानंतर विधानसभा आली, त्यानंतर महापालिका आली, त्यानंतर जिल्हा परिषद आली, तोपर्यंत मेगा भरती पूर्ण संपली. म्हणजे त्यानंतर सरकारी नोकऱ्या ह्या मला वाटतं हार्डली वर्षाला 1000-1500च मिळणार. म्हणजे जे मराठा समाजाला न्याय विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे तो मिळालाच नसता कधीच. सरकारनं ज्या पद्धतीनं गडबड केली म्हणूया आपण, काही लोक त्याला गडबड म्हणतात, योग्य गडबड आहे मी म्हणणार. कारण 15 दिवसानंतर जर का सगळे सोऱ्यासाठी जर आपण थांबलो असतो तर 15 दिवसानंतर आचारसंहिता लागलं तर मराठा समाजाला फायदाच नाही. अगदी खरं. मी राजेंद्र कोंढरे तुमच्याकडे येतोय. सगळे सोयऱ्याचा मुद्दा आपण बुलेटिनच्या आधी सुद्धा डिस्कस करत होतो, मात्र आता पुन्हा एकदा मुद्दा हा उपस्थित होतोय. सरकारनं मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं आहे. सगळे सोयऱ्यांचा मुद्दा कोणाशी संदर्भात येणार आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र हवंय किंवा ज्या कुणब्यांना मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे त्यांच्यासाठी तो उपस्थित होणार आहे. मात्र जर सरसकट आरक्षण मिळतंय तर मग हा मुद्दा पुन्हा का उपस्थित होतोय? बघा, काही मंडळींना मराठा म्हणून आरक्षण नको आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्रामधनं आरक्षण पाहिजे. आणि कुणबी प्रमाणपत्रामध्ये काही अडथळे होते. त्या अडथळ्यामध्ये काय की ज्या माणसाकडे नोंद नाही, तर पूर्वीसुद्धा नोंद नसलेल्या माणसाला जर कास्ट सर्टिफिकेट द्यायचं असेल तर काय एक विशिष्ट पद्धत वापरली जायची. त्या पद्धतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी काही सुधारणा सुचवल्या आणि त्या सुधारणांप्रमाणे तो सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे.
हा सगळे सोयरे शब्दाचं नोटिफिकेशन ज्या दिवशी प्रसिद्ध होईल त्या दिवशी ज्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये पूर्वीचे नातेसंबंध ज्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे त्याच्याशी जुळले तर गृह चौकशी करून त्या माणसाला कुणबी प्रमाणपत्र घेऊन 19% OBC आरक्षणामध्ये जाता येईल. पण ते जात असताना त्या माणसानी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्रवर्गासाठी असलेल्या आत्ताच्या मगाशी प्रस्तावित त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी सध्या आता नोकर भरती तोंडावर येऊन ठेपलेली आहे, बरोबर, त्याच्यामध्ये OBCचा अनुशेष किती शिल्लक आहे आणि खुल्या प्रवर्गाचा किती आहे, AWSचा किती होता आणि आता नव्याने SABCचा किती, याचा तारतम्याने अभ्यास करून तशा पद्धतीचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेण्याचं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे. अगदी तज्ज्ञांशी चर्चा करणं आवश्यक आहे. आपल्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटं उरलेली आहेत. मी घाग यांच्याकडे जातोय. सर, तुमचा मुद्दा अगदी स्पष्ट होता की आम्हाला मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे, आम्हाला कुणब्यांचं आरक्षण नकोय. एक तांत्रिक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की यातनं फक्त कोकणामध्ये भांडणं नको हा एकमेव मुद्दा आहे की कुणबी समाजाला जे फायदे मिळतात किंवा कुणब्यांचं जर आरक्षण घेतलं त्याच्यातनं मिळणारे फायदे आणि यातनं मिळणारे फायदे यात काही फरक असेल का? यात मूळ तुम्हाला सांगतो 2 गोष्टी असतात. एक असतो आमचा स्वाभिमान, आमची अस्मिता की आम्हाला मराठा म्हणूनच पाहिजे, आणि दुसऱ्या गोष्टी आहेत टेक्निकल. आमचा स्वाभिमान अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही मराठा म्हणून आरक्षण घेतलं. या गोष्टी झाल्या या कोकणात आहेत. पण खरोखर विदर्भ आणि मराठवाड्यात गेलात तर तिकडे शिक्षण नाही आहे, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही आणि गरिबी खूप आहे. त्याच्यामुळे त्या लोकांची परिस्थिती बेकार आहे. त्याच्यामुळे त्यांना ते आरक्षण कसंही हवं आहे, त्याच्या विरोधात नाही आम्ही, लक्षात घ्या. पण ते टेक्निकली मिळू शकतं का? आज आपल्याकडे दोन्ही तज्ज्ञ लोक बसलेले आहेत, एक याचिका करते एक अभ्यासक आहेत. त्यांनाही विचारा की असं आरक्षण तुम्हाला देता येऊ शकतं का? तर तसं नाही मिळत. ज्यांचे मी तुम्ही सांगतो ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांनाच कुणबी मिळतंय. आता सगळे सोयऱ्याच्या बाबतीत अगदी खरं, म्हणजे प्रत्येकाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. दिलीप पाटील मगाशी म्हणाले की त्यांना सुद्धा आरक्षण पाहिजे, ते कुठलंही मिळू दे, कारण की त्यांना आता मराठा समाज कंटाळलेला आहे, तिथली लोक वैतागलेली आहेत, कारण की त्यांना फायदे मिळत नाहीयेत. आणि मराठा समाजातल्या विविध संघटनांचं मला मनापासून आभार मानायचे आहेत की आता समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण समाज एक झालेला होता. तुमच्यातले सगळे मतभेद असतील नसतील ते तुम्ही बाजूला ठेवलेले होते. संपूर्ण समाज एकवटलेला होता आणि आरक्षणाबद्दल कोणीही वेगळी भूमिका मांडलेली नव्हती, कारण की आरक्षण मिळवणं हेच तुमचं एक उद्दिष्ट होतं आणि त्यात संपूर्ण मराठा समाज आता सफल झालेला आहे असं म्हणूया. आणि आजचा दिवस मराठा समाजासाठी आनंदाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी जी भूमिका घेतली होती त्या संदर्भात तुमचे धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.